गोकुळच्या नारी. हे वरा वरा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही काय याच्या घरचे आहे का काय? काय झाली शिवी बर का? काय तुम्ही 12 घरच्या 12 किती घरच्या शिवी झाली. हा पण ती जरा झाकून शिवी. विठ्ठल विठ्ठल तुम्ही ठाईच्या वढाळा. ही काय झाली शिवी झाली, ती उघड झाली. विठ्ठल विठ्ठल. यशोदा मैया त्या ठिकाणी भगवान कृष्णाच्या त्या ठिकाणी खोड्या मान्य करत नाही. एक सांगू तुम्हाला, जी सख्खी आई असते ना ती आपल्या बाळाच्या खोड्या कधीही मान्य करत नाहीये. आणि जी आई आपल्या बाळाच्या खोड्या पटकन मान्य करते तिला सख्खी आई म्हणतात. देश बाकीच्या मध्ये जाऊ द्यायचे पण नादी लागतात. मोठ्या झाला गाळा गरीबाच्या झोपत. यांचं पोरगा आपलं एक काम करते म्हणे, याला जाग्यावर पकडून आणते, नाही बांधून आणलं ना नावाची गौरवच नाही म्हणे. यशोदा मैया म्हणजे एवढं सोपं नाही. याला तुम्ही धरणारे, याला तुम्ही बांधणारे. हा कोण आहे तुम्हाला माहित आहे? हा ब्रह्मविधीचा जनिता. तुम्ही याला धरू पाहता, हा कैसा येईल हाता रे गोकुळच्या नारी. नामा म्हणे यशोदेशी, हा ग तुझा ऋषिकेशी. किती छळवी तू आम्हाशी गे गोकुळच्या नारी. वैतागून नाचणाऱ्या गवळणी घरी गेल्या. कृष्ण म्हणतात त्यांच्या इकडे ती काय ती कोणती गवळण ती मला बांधली म्हणली ना. ती पलीकडे पलीकडे मागची मागची इथं नका माग भाऊ तिथली दाखवतो. हा तिथं तिथं का त्यांच्या तिथं नाव लिहून घे. गवळण जसवंती पै सांगे नाव लिहून घे. तिचा घर नंबर लिहून घे 118. तिचा वार्ड नंबर लिहून घे 98. तिचा असताना मधला नंबर घेऊन घे. त्यांच्या मला तिचा वारला मधला खाली अजून. तिचा मोबाईल नंबर लिहून घे 84 25 06 06 99 घेतला नंबर. उद्या मुलांना हिच्याकडे जायचं. हीच आपल्याला धमकी देते का, चॅलेंज करते का? देवाला चॅलेंज केलं पाहिजे महाराज. देवाला मला तू फक्त माझ्याकडे येऊन दाखव, तुला दाखवते मला. आल्याशिवाय हाकून आपण देवाला चॅलेंज करीत नाही. आपण चॅलेंज कोणाला करतो? लेच्या पेच्याला. आपल्यापेक्षा जो कमजोर आहे का म्हणतो माझ्या गल्लीत येऊन दाखव. तू नुसता गल्लीत येऊन दाखव. गल्लीत काय करतो ते मला घरात येऊन दाखव. गेला घरात काय करणार तू? हा ते मला नुसता आंगला हात लावून दाख. त्याने हात धक्का केला काय करणार आहे ते म्हणा नुसता खाडकनाची मुस्काडत दिली मला. हुशार दिली तेव्हा काय करणार आहे? नुसतं आणून जाऊ मला कोंडू कोंडून मारीन. आपण ल्याच्यापैकी नादी लागतं. अरे त्याला काय चॅलेंज करतोय? चॅलेंज करत जाऊ. कोणाला करावं? देवाला करावं. गवळण चॅलेंज केलं तू माझ्या घरी येऊन दाखव. नाही बांधत नावची गवळण नाही. त्यांचा नंबर लिहून घेतला. कृष्ण म्हणा ठीक आहे. घरी गेली. नवऱ्याला म्हणे तुम्ही काय तू चेहरालाच पडला. शेजाऱ्या संग भांडण झाले का? ते नाही सासू चेहरा कम पडला. ते नंदाचं पोरग म्हणत काय घरी येईल म्हणे. कशाला थाळी वाजून त्याच्या कशाला नादी लागली. नादी नाही भ्रमात बराच गेले म्हणे. तावा तावा ताने उगे बोलले. त्याने बोलताना विचार करून बोलावा म्हणून विचारात पडू. काय करावं तेवढी काम कर. जेवण खाल्लं हा कढी कुलूप सगळ्याला लाव. तेवढी एक काम करा. आजची दिवस जागा तेव्हा माझ्या बाबाची तापणी. दिवसभर जाणाऱ्याच्या मागे हिंडायचं, गुराच्या मागे हिंडायचं, संध्याकाळी जागायचं. तू बोलली तू ते काम. ते म्हणजे असं नाही करायचं. तर पण ते दोघाचा आहे ना ते हा दोघाचा आहे. पण तुला कोणी बोला सांगितलं? ते म्हणे काही ते लईच परेशान झाले. तुम्हाला विनंती करते नहीं तो मैं तुम्ही जर आज जागले नहीं ना तो मैं की चली जाऊंगी तो वापस नहीं आऊंगी. तो अजून साऊंगी. ते मला मग राहतो पण हे बोली म्हणे रात्री